मला आपली बायको सांभाळता आली नाही, तो तमिळनाडूच्या जनतेला काय सांभाळणार आहे? 27 वर्ष ज्या बाईने त्याच्या संसाराचा गाडा ओढला, ज्याची पोरं सांभाळली, आपला बाप लय मोठा आहे असं म्हणत त्या पोरांवरती जिचे संस्कार झाले, त्या बाईला डावलून या बाबाने आता एक मैत्रीण आणलेली आहे. ज्यावेळेस हा शपथविधी घेत होता, त्यावेळेस ही बाई मिरवत होती. ज्या बाईचा अधिकार असतो त्या शपथविधीच्या इथं मित्रांनो, जिने 27 वर्ष तिचा संसार केलेला आहे, त्या बाईचा अधिकार पाहिजे होता तिथं. आणि दिसते काय आहे, तर मैत्रीण आणि त्या मैत्रिणीसाठी ही सर्वसामान्य मूर्ख जनता शिट्ट्या वाजवते, टाळ्या वाजवते. मित्रांनो, काही का असेना, परंतु ज्या पोरांना सांभाळलं त्या बाईने, त्या माणसाचा संसार ओढला. ह्या बाबाचे काळे कारनामे ऐकून जिने डायव्होर्स फाईल केला आणि हा बाबा म्हणतो 240 कोटी रुपये देतो, लांब जा याच्यामधनं. झालं, संपलं. 30-40 वर्ष तू माझा संसार ओढला, तेवढ्यापुरता तेवढा. आता काय नाही, मी माझ्या मार्गाला, तू माझ्या मार्गाला. कारण काय कॉमेडी वाटतं ना, या असल्या गोष्टी बघितल्यावरती, की अशा लोकांना आपण ही तामिळनाडूची जनता डोक्यावरती घेऊन बसलेली आहे आणि यांना मुख्यमंत्री पदावरती दिलं. मित्रांनो, डी-एम-केचा जो एम-के स्टॅलिन आहे, तो एक स्ट्राँग विरोधक होता. एक असा कार्यकर्ता होता, की जो केंद्र सरकारला पण घाम फोडू शकला असता. त्याने लॅपटॉप वाटले, ज्याने 15 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या तामिळनाडूमध्ये आणली. नाही ते केलं त्या तामिळनाडूसाठी. त्याला डावलून ह्या ॲक्टरला सीएम पदी बसवलं.